मी रामचंद्र वडूस तालुका खटाव जिल्हा सातारा। तर या माझ्या ऊसाच्या प्लॉटसाठी ही फिलियाची टेक्नॉलॉजी आपण वापरलेली आहे आणि वापरताना आपण 50% म्हणजे अर्ध्या ऊसाला वापरली आणि अर्ध्या ऊसाला वापरली नाही आणि दिसणारा रिझल्ट हा असा आहे। या ऊस पिकासाठी आपण पहिल्यांदा इतर कंपन्याची टेक्नॉलॉजी वापरत होतो, पण काही कारणास्तव आपण ह्या फिलिया कंपनीची टेक्नॉलॉजी वापरलेली एक वेळ वापरली आणि ज्या वेळेला बाळभर द्यायची त्यावेळेला ह्या प्लॉटला पाणी चालू झालं, भरपूर पाऊस पडला, जवळजवळ 4 महिने आत्ता दिसतंय असंच पाणी वाहत होतं। त्यामुळे पुढची ट्रीटमेंट काय करता आली नाही। 4 महिन्यानंतर परत वापसा कंडिशनवर आल्यानंतर मी भर घालून घेतली, खताचा डोस दिला आणि आपल्या फिलिया टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर आता हा असा दिसतोय प्लॉट। तर मी वापरताना माझ्या अर्ध्याच प्लॉटला वापरली होती आणि अर्धा प्लॉट तसाच ठेवला होता की काय की ह्याचा रिझल्ट बघायचा म्हणून, कारण इतर वापरायचं तर मग आपल्याला काहीतरी कळल्याशिवाय काय वापरून काय उपयोग नाही। अशा पद्धतीनं मी प्लॉटला वापरलंय। आता या दोन्ही प्लॉट मधला फरक जर बघायचं म्हटलं तर आपण दाखवू शकतो किंवा बघू शकतोय प्रत्यक्षात या प्लॉट मधनं पाणी वाहतंय आणि दुसरा शेजारी जे आहे त्याच्यातनं पाणी वाहत नाही। आता एकूण एक आपल्याला रिझल्ट आलेला आहे। ती अर्ध्या प्लॉटला वापरायचं कारण असं होतं की समजा वापरायची झाली तर शेतकऱ्यांनी वापरताना अर्ध्या प्लॉटलाच वापरावी, किती रिझल्ट येतोय तो बघावा आणि नंतर पूर्ण प्लॉटला वापरलं पाहिजे किंवा वापरावं तो रिझल्ट घेऊन। ह्या हिशोबानं मी एक प्रयोगच केला होता आणि तो सक्सेस झालाय असं मला वाटतंय, कारण दोन्ही प्लॉट मधला फरक हा 100% मला तर 100% दिसतोय। धन्यवाद।